माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी आता पत्रकारांवरतीच भडकल्याचं आता समोर येते, कारण पत्रकारांनी आग लावायचं काम करू नये असं वक्तव्य आता नारायण राणेंनी केलेलं आहे। धैर्यशील मानेंच्या वक्तव्यावर त्यांना प्रश्न विचारला होता आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या प्रश्नांवरही ते भडकले। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत असं उत्तर नारायण राणेंनी दिलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरती जेव्हा प्रश्न पत्रकारांनी नारायण राणेंना विचारला तेव्हा नारायण राणे चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही उत्तर देण्याच्या लायकीचे नसल्याचं देखील उत्तर यावेळी नारायण राणेंनी दिलं आहे। तुम्ही चांगल्या दिवशी नको त्या माणसाचं नाव घेताय। त्याचा विकास, समृद्धी, लोकहित हे त्याचं काम नाही। शिव्या घालणं आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेचं काम आहे। म्हणून आवडत चाललाय पक्ष। पुढच्या निवडणुकीवर हा पक्ष राहत नाही। विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी विचारसरणी त्यांची नाही। मी 39 वर्ष त्यांच्यावर काम केलं आहे हो। 39 वर्ष, 1-2 नाही। माननीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा पक्ष होता, साहेब गेले, शिवसेना संपली। संजय राऊतच्या कुठल्याही भाषेला मी उत्तर देणार नाही। मूर्ख माणूस आहे मी समजतो, तर तो ऐकून घ्या। त्याची वाक्य बघा, प्रत्येक वाक्य कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणार आहे। विधायक आहे का? देशहित आहे का? समृद्धी या महाराष्ट्राची व्हावी, सुखी समाधानी समाज व्हावा या दृष्टीने कुठला विचार आहे सांगा, मी उत्तर देतो। कुठलेही विचार, पण अशा उगाच वेळ अशा माणसाच्या प्रश्नाला उत्तर देऊ मला वेळ वाया घालवायचा नाही। म्हणतायत की जे प्रशासकीय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, मात्र जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहे। आणि तुम्ही म्हटलात की फडणवीस नेतृत्वात चांगलं काम जे आहे, तुम्ही आग लावायचं चांगल्या ठिकाणी चांगल्या दिवशी प्रश्न विचारू, मी उत्तर देणार नाही। मी राजकारणात आज आलो नाही, सगळ्यांपेक्षा जुना आहे। आता आहेत त्या राजकारणात, त्यांच्यापेक्षा ऐकून घ्या। शिंदे साहेबही राजकारणात मोर दॅन 50 वर्षापेक्षा जास्त काळ आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री राहिलेले आहेत। मला वाईट कळतं ना, कशा दोघात लावता एक सांगा ना, नांदा सौख्य बरं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।